नमस्कार. आज आपण स्मार्ट गृहिणींसाठी काही महत्त्वाच्या किचन टिप्स त्याचसोबत काही महत्त्वाच्या हेल्थ टिप्स पण पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा. तर बराच वेळेला नवीन आणलेले आपण स्टीलची भांडी जी असतात त्याचे स्टिकर लवकर निघत नाही. तर हे सहज स्टिकर काढण्यासाठी भांडे हे हलकेसे गॅसवर गरम करावे. त्याच्यामुळे हे जे स्टिकर आहे ते पटकन निघते. आपली 2 नंबरची टिप आहे, ॲल्युमिनियम कढई कुकर काळा झाला असेल तर पितांबरी पावडरने घासावे. यामुळे कढई कुकर पांढरा शुभ्र होतो. 3 नंबरची टिप आहे, स्वयंपाकघरात नेहमी एक्झॉस्ट फॅन वापरा. त्यामुळे स्वयंपाकघरातील गरम हवा बाहेर येते, तसेच बाहेरून ताजी हवा आतमध्ये येण्यास मदत होते. तर याच्यामुळे स्वयंपाकघरामध्ये छान व्हेंटिलेशन राहते, म्हणजे मोकळी हवा खेळती राहते. तर पुढची टिप आहे, जेवण बनवण्याची सर्वात मोठे काम म्हणजे मेनू ठरवणे. म्हणून स्वयंपाकघरात जाण्यापूर्वी तुमचा मेनू ठरवा. यामुळे स्वयंपाक करणे अगदी सोपे जाते. बाजारातून किंवा दूधवाल्याकडून दूध आणले तर लगेच उकळून घ्या. असे केल्याने दूध फाटण्याची भीती कमी राहते. उन्हाळ्यामध्ये तर खूप लवकर दूध खराब होते, त्याच्यामुळे शक्यतो लगेच गरम करावे. दही पसरट भांड्यामध्ये लावावे. मातीच्या भांड्यांमध्ये लावल्यास दही घट्ट लागते. त्याचसोबत टेस्ट पण खूप छान येते. त्याच्यामुळे शक्यतो मातीची भांडी वापरली तर उत्तम. उन्हाळ्यात गोष्टी लवकर खराब होऊ लागतात, त्यामुळे स्वयंपाकघरात वास येऊ लागतो. किचनमध्ये ठेवलेल्या डस्टबिनमुळे खूप दुर्गंधी पसरते. विशेषतः ती वारंवार रिकामे केले नाही तर त्यासाठी बेकिंग सोडा तुम्ही कचऱ्याच्या तळाशी त्या डब्याच्या ठेवू शकता. त्याच्यामुळे तुमचा डस्टबिन दररोज नीट धुवा आणि वाळवा. उन्हाळ्यामध्ये शक्यतो फ्रीजचे तापमान हे 3 ते 5 यामध्ये ठेवावे. यामुळे अन्नपदार्थांचा वास फ्रीजमध्ये येणार नाही. आजकाल जग खूप पुढे गेले आहे, यामुळे तुमचा किचन शक्य तितकं मॉडर्न करावा. याचा फायदा हा होईल की तुम्हाला आधुनिक किचन अप्लायन्सेसमुळे जास्त वेळ किचनमध्ये राहावे लागणार नाही आणि त्यासोबतच आपला स्वयंपाकही झटपट होईल. मिक्सर, फूड प्रोसेसर, बीटर, टोस्टर, कुकरच्या मदतीने तुमचा स्वयंपाक लवकर होईल. स्वयंपाकामधून वेळ वाचल्यामुळे तुम्ही तुमच्या इतर आवडीच्या गोष्टी देखील करू शकता. जेवण जर उरले तर सहसा आपण ते उचलून फ्रीजमध्ये ठेवतो, पण असे न करता ज्या भांड्यामध्ये उरलेले अन्न आधीच ठेवलेले आहे ते वापरू नये. नवीन भांड्यात ते काढून ठेवावे. तुम्ही जर ताजे जेवण बनवले असेल आणि लगेच खाणार नसाल तर हरकत नाही, पण गरम जेवण फ्रीजमध्ये ठेवू नये. थंड होऊ द्या आणि मगच ते फ्रीजमध्ये ठेवा. इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या अतिवापरामुळे खूप उष्णता निर्माण होते. अशा परिस्थितीत उन्हाळ्यात स्वयंपाकघर थंड ठेवायचे असेल तर मायक्रोवेव्हसारखी उपकरणे ह्याचा वापर कमी करायला हवा. याच्यामुळे उष्णता जास्त किचनमध्ये तयार होते. बहुतांश घरामध्ये गॅस स्टोववर अन्न शिजवले जाते, परंतु उन्हाळ्यात याचा वापर कमी करायला हवा, कारण ते जास्त उष्णता निर्माण करते, ज्यामुळे स्वयंपाकघरात उभे राहणे कठीण होऊन जाते. अशा परिस्थितीत स्वयंपाकघर थंड ठेवण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे स्टोव्हऐवजी इंडक्शन गॅसचा वापर करा. अनेकदा किचनमधील खिडक्यांमधून सूर्याची किरणे थेट घरात येतात, ज्यामुळे किचनमध्ये फार गरम होते. आपल्या स्वयंपाकघरात खिडक्या असतील तर त्यावर सुती कापडांचे पडदे लावावे. तसेच सूर्योदयापूर्वी आणि सूर्यास्तानंतर काही वेळ खिडकी उघडी ठेवावी. त्यामुळे खोलीमध्ये थंडावा राहील. जास्त वेळ मळलेली कणिक डब्यात तेल लावून ठेवली तर त्यामुळे चपात्या कडक किंवा काळपट होत नाहीत. पुदिन्याची चटणी दुपारी खाल्ली तर हवामानातील बदलामुळे आरोग्यावर वाईट परिणाम होत नाही. पालेभाजी बनवताना लसूण जास्त प्रमाणात वापरावा आणि पालेभाजी लोखंडी कढईत शिजवावी. यामुळे शरीराला लोह मिळते. कोणतीही उसळ करताना कांद्याचा वापर जास्त करावा. उसळ चवदार बनते. पिठले चवदार होण्यासाठी हिरव्या मिरचीचा जास्त वापर करावा. हिरव्या मिरच्या, लसूण, जिरे, मीठ एकत्र ठेचून घालावे. यामुळे हे चवीलाही छान लागते. गवारीची भाजी कधीही सुरीने चिरू नये, ती तुरट बनते. नेहमी गवारीची भाजी हातानेच निसून मग बनवावी. द्राक्षे खाल्ल्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो.
ज्यांना रक्तदाबाचा त्रास आहे त्यांनी आठवड्यातून 2 ते 3 वेळेस द्राक्षाचे सेवन जरूर करावे. खोबरा बर्फीमध्ये दूध न टाकता दूध पावडर टाकल्यास बर्फी हलवाईसारखी स्वादिष्ट लागते. मुरंबा बनवण्यासाठी चासणीमध्ये लिंबू रस टाकावे. मुरंबा स्वादिष्ट होतो आणि भरपूर दिवस टिकतो. उपमा बनवताना थोडे ताक किंवा थोडे दही टाकावे. उपमा स्वादिष्ट होतो. उडीद मुगाच्या पापडाला तेल लावून तव्यावर भाजून घेतल्यास पापड जास्त तेलकट होत नाहीत. ही ट्रिक ज्यांना जास्त तेलकट पदार्थ खायचे नाहीत त्यांनी ट्राय करावी. बऱ्याच गृहिणी मिठाच्या बरणीमध्ये स्टीलचा चमचा ठेवतात. मिठामुळे चमच्याला गंज लागतो आणि चमचा तडकतो आणि तो खराब होतो, त्याला चिरा पडतात. म्हणून सहसा मिठाच्या बरणीमध्ये प्लास्टिकचाच चमचा वापरायला हवा. आपली पुढची टीप आहे, किचन सिंकमधून वास येतो तेव्हा सिंक ब्लॉक होते. यासाठी 2 ते 3 चमचे खाण्याचा सोडा व मीठ टाकून वरून गरम पाणी ओतावे. असे केल्यास सिंकमधून घाण वास निघून जातो. त्यासोबत सिंकमध्ये काही घाण अडकलेली असेल तर ती पण मोकळी होते. कैचीला धार करण्यासाठी जेवणाच्या डब्यात वापरलेला फॉईल पेपर कैचीने कापून बारीक तुकडे करावे. त्यामुळे कैचीला धार येते. समोसे किंवा वड्याला चवीला छान आंबटपणा आणण्यासाठी आमचूर किंवा लिंबाचा रस तुम्ही यामध्ये टाकू शकता. रोज पोट साफ होण्यासाठी सकाळी उठल्यावर गरम पाणी प्यावे. यामुळे रक्तप्रवाह शरीरात सुरळीत राहतो. काही मुलांनासुद्धा सफेद केस येण्याची समस्या जाणवते. मुळातूनच पांढरे केस न येण्यासाठी दह्यामध्ये कढीपत्त्याची पेस्ट मिक्स करून केसांच्या मुळांना लावावी. यामुळे तुम्हाला फरक जाणवेल. काही स्त्रियांना हात पाय सुन्न होण्याची समस्या असल्यास त्यांनी 1 ग्लास पाण्यामध्ये 1 टीस्पून मध आणि लिंबाचा रस मिक्स करून प्यावा. समस्या दूर होईल. आता पायांना मुंग्या येत असतील तर हे जरूर करून पाहावे. पुढची आपली टीप आहे, दह्यावरील पाणी पिल्याने यकृत स्वच्छ होते, म्हणजे लिव्हर साफ होण्यास मदत होते. फाटे फुटणाऱ्या केसांना सिल्की चमकदार करायचे असल्यास कोरफडीचा गर डोक्यांवर केसांच्या मुळांना लावून काही मिनिटांनंतर माइल्ड शॅम्पूने केस धुवावेत. यामुळे केस मजबूत होतात. प्रत्येक स्त्रियांचे बाळंतपणानंतर वजन तर वाढतेच. वजन कमी करायचे असल्यास आहारामध्ये थोडाफार बदल करून व्यायाम चालू करावा. त्यामुळे वजन कमी होईल. या दिवसात आहारात दही ताकाचा वापर दररोज केल्यास उन्हाळा जास्त जाणवणार नाही. याच्यामुळे थंडावा निर्माण होतो. म्हातारपणाची लक्षणे लवकर दिसू नयेत यासाठी प्रथम गोड पदार्थ खाणे टाळावे. आपली पुढची टीप आहे, साध्या गव्हाच्या चपातीऐवजी त्यात थोडे बेसन घालून खाल्ल्याने पोट मजबूत राहते. हृदय निरोगी ठेवण्यासाठी बदाम, अक्रोड, लिंबू, भेंडी आणि ताजी फळे खावीत. मधल्या वेळेच्या भुकेसाठी भाजलेले चणे खायला हवेत. यामध्ये लो फॅट असल्यामुळे वजन नियंत्रणात राहते. त्यामुळे फायबर चांगल्या प्रमाणात असते. म्हणून दीर्घकाळ पोट भरलेले राहते आणि स्मरणशक्ती देखील वाढते. तसेच स्नायूंच्या बळकटीसाठीही मदत होते. जेव्हा गोड खाण्याची इच्छा होत असेल तर डार्क चॉकलेट खावे. याने गोड खाण्याची इच्छा कमी होते आणि वजनही कमी होते. स्मरणशक्ती वाढवण्यासाठी ओमेगा 3 फॅटी ॲसिड असलेले पदार्थ खावे आणि ते अक्रोड, सोयाबीन, जवस, अंडी, पत्ताकोबी हे पदार्थ खाल्ल्यास स्मरणशक्ती वाढते आणि एकाग्रता वाढण्यास मदत होते. जेव्हा तुम्ही व्यायाम करता तेव्हा चांगले कोलेस्ट्रॉल वाढते आणि खराब कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते. यासाठी फिजिकल ॲक्टिव्हिटी किंवा शारीरिक हालचाल करणे खूप गरजेचे आहे. घरच्या घरी हेअर स्पा करण्यासाठी एका भांड्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकावे. त्यात 2 चमचे जवस, 2 चमचे तांदळाचे पीठ टाकून हे घट्ट झाले की गाळून घ्या. मग त्यात 1 चमचा कॅस्टर ऑइल घालून मिक्स करून केसांना लावा. याने केस स्मूथ आणि सिल्की होतात. जर तुम्ही दूध फ्रीजमध्ये ठेवत नसाल तर दिवसातून 3 ते 4 वेळा नक्कीच उकळवा. दूध आम्लयुक्त गोष्टींपासून दूर ठेवणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ टोमॅटो, चटणी, लिंबू इत्यादी वस्तू दुधाशेजारी ठेवू नयेत. दूध शेजारी कच्चे मांस किंवा खरबूज यासारख्या वस्तू देखील ठेवल्याने दूध खराब होते. घरामध्ये AC किंवा कूलर असेल तर रात्री किंवा दिवसा त्याच खोलीमध्ये दूध ठेवले तर दूध सहसा खराब होत नाही. तर आजच्या या आपल्या काही टिप्स होत्या. तुम्हाला टिप्स कशा वाटल्या त्या मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद.